महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू सातारा जिल्ह्यातल्या सह्याद्रीच्या वाईच्या पवित्र भूमीमधून ज्यांनी इतिहास घडवला त्या सर्व मान्यवरांना वंदन करतो आणि वाईच्या भूमीमधून मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये आलेल्या सर्व माझ्या तरुण मित्रांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो। वाई प्रीमियर लीग 2024 आज माझ्या आणि माझ्या व्यासपीठावर बसलेल्या सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटन होत आहे। पंकज वाडकर माझा युवा सहकारी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। तुतारीच्या गजरामध्ये आणि सुरुवातीला पवित्र असलेल्या तुतारीचं रणसंग्राम असो किंवा क्रिकेटचा संग्राम असो स्फूर्ती यावी म्हणून त्याची शुभारंभ झाला। नवी मुंबई मुंबई परिसरामध्ये राहणारे आम्ही सर्व तरुण उद्योग नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने एकत्र येतो। आपली संस्कृती आपला विचार जपण्याचा प्रयत्न करतो, आपल्या माणसाला जवळ करण्याचा आपलेपणा करण्याचा प्रयत्न करतो। अनेक तरुण समाजकारण आणि राजकारणामध्ये मोठे झाले, त्यांच्या पाठीमागं आपण सगळेजण ताकदीने उभं राहतो। व्यासपीठावरील मान्यवर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षाचे असले तरी आपल्या मातीशी निगडीत असणाऱ्या ह्या तरुणांनी या सर्व मान्यवरांच्या पाठीमागं तेवढंच प्रेम आणि आपुलकी दाखवली। पंकज असाच एक कार्यकर्ता, धडाडीने काम करणारा, तरुणांच्या मनामध्ये एक आपल्या प्रकारचा जिव्हाळा निर्माण करणारा, त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रामध्ये कोपरखाना नवी मुंबई परिसरामध्ये या सर्व आपल्या मंडळींनी एक आपल्याचं आणि जिव्हाळ्याचं नातं आपल्या तरुणांमध्ये आणि सर्व समाजाच्या मध्ये उभं केलं। नुसतं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करता न थांबता लोकांच्या अडीअडचणीला जाऊन एकत्रितपणाने ही मोठ बांधण्याचा प्रयत्न करणारे आमचे तरुण क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा आपली मुलं एकत्रित आली पाहिजे यासाठी पुढाकार घेतात। कधी महाबळेश्वर असेल, जावली असेल, वाई असेल, पाटण असेल, याचा उल्लेख मगाशी झाला। अनेक प्रकारचे लीग क्रिकेटचे सामने या ठिकाणी होतात। उद्देश खेळाचा जरी असला तर आपल्या सर्वांना एकत्रित करण्याचा असतो आणि एकत्रित करत असताना एका वेगळ्या विचाराने आपण एक बंधनात बांधण्याचा प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न आज वाई प्रीमियर लीगच्या माध्यमातून होतोय। मनापासून आलेल्या सर्व स्पर्धकांचं आणि सर्व खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो। आणि आज या मॅचची सुरुवात होत असताना या सर्व गोष्टीच्या पाठीमागं आपला सर्वांचा सहभाग पंकज वाडकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीमागं उभा केला। त्याचबरोबर दोस्ती ग्रुप असेल, वाई क्रिकेट असोसिएशन असेल, या सर्वांच्या पाठीमागं उभा केला, त्याबद्दल अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। आणि भविष्यकाळाच्या वाटचालीमध्ये पंकज वाडकर सारखे आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून व्यासपीठावरच्या माध्यमातून एकीची मोडी बांधून नवा इतिहास नवीन त्या ठिकाणी संग्राम उभा करूया। त्यासाठी आपल्या सर्वांच्या पाठीमागं भाऊ या नात्याने उभा राहण्याचं वचन देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब, आपल्या कर्तृत्वाने उजळून निघो आबाळ, असा दरवत राहू आपल्या कीर्तीचा सुवास। तदनंतर एक विशेष सन्मान आहे। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 आहे। खऱ्या अर्थाने ही प्रीमियर लीग जर आपण पाहिलं, साहेबांना नक्की सांगेन, माहिती देईन थोडीशी, की 2014 मध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात केली। जर आपण संपूर्ण सातारा जिल्ह्याचा प्रवास पाहिला, सातारा जिल्ह्यामध्ये अनेक असोसिएशन आहेत, त्यामध्ये वाई असेल, जावली असेल, KSK असेल, पाटण असेल, परंतु सर्वाधिक जास्त वर्ष या नवी मुंबई नगरीमध्ये पर्व क्रमांक 6 स्थापित करत असताना किंवा संपन्न करत असताना पर्व क्रमांक 6 मध्ये जाणारी एकमेव स्पर्धा आहे ती म्हणजे वाई प्रीमियर लीग आहे। आणि खऱ्या अर्थाने वाई प्रीमियर लीगची संकल्पना ज्यांच्या माध्यमातून आली, वाई क्रिकेटमधील किंवा वाई परिसरातील
खेळाडूंना खऱ्या अर्थाने नवी मुंबई नगरीमध्ये प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते नाव आहे पंकजदादा वाडकर साहेब. आणि मी विनंती करतो साहेबांना की खऱ्या अर्थाने हा मोठा प्लॅटफॉर्म ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिला आहे, अर्थातच पंकजदादा वाडकर या